नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे फोर व्हीलर आणि ट्रकचे दोन व्हिडिओ आहेत. तशी चुकी कारवाल्याचीच वाटते, पण तसं नाही. एका व्हिडिओमध्ये ना इथं ट्रकवाल्याची सुद्धा चुकी आहे. का तर पहिले तुम्ही व्हिडिओ बघा. तर बघितले तुम्ही व्हिडिओ, तर ह्याच्यामध्ये असं वाटतंय, पहिला व्हिडिओ जर बघितला आपण तर ते कारवाल्याचं असं वाटतंय नवीन गाडी दिसते. त्याची समोरची ज्या पट्टीवर एक अंदाज बाळगूया की गाडी नवीन आहे. चुकी त्याचीच आहे, लेफ्टने घुसलाय. पण विचार करा, तो लेफ्टने घुसलाय, पण इथे ट्रकची पण चुकी आहे. आपण कुणाचीच बाजू नाही घ्यायची. हेवी व्हेकलनी कायम लेफ्टनी चाललं पाहिजे. हा राईटनी चाललाय, मग कारवाला काय करणार? असं पण होतं ना. जिथे त्याला लेफ्टनी चाललायचं आहे तो राईटनी चाललाय, आणि त्याच्यामुळं बहुतेक ओव्हरटेकिंगच्या नादामध्येच ही घटना घडली. परफेक्ट ओव्हरटेकिंग जर होत नसेल ना तर आपण करायचंच नाही. ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये पुढे आला असेल आणि गाडी घासली गेली. दुसरा व्हिडिओ तसा नाही. दुसरा व्हिडिओ ट्रकच्याच लेनमध्ये आहे. तिथं कारवाल्याची चूक आहे. तिथे सुद्धा ना तो लेफ्टनीच घुसलेला आहे, कारण गाडी ज्या तऱ्हेने पुढे आली याचा अर्थ लेफ्ट आहे. तिथं पण तुम्ही परफेक्ट ओव्हरटेकिंग जर नसेल ना तर ह्या अशा घटना घडणार. तुम्ही पुढे गेला असाल आणि तुम्ही पटकनी राईट मारतच गाडी पाठचा तो ट्रक, हेवी व्हेकलवाला लवकर ब्रेक घेत नाही, कारण तो त्या गिअरमध्ये टाकलेला, तो समजा गाडी लोडेड असेल तर लगेच थांबत नाही ती गाडी. आणि तो सुद्धा लेफ्टने घुसलाय आणि तो ट्रकच्या समोर आलाय. दोन्ही चुका आहेत. दोन्ही गाड्या, दोन्ही व्हिडिओमधनं एक ट्रकवाल्याची चुकी आहे तर इकडे कारवाल्याची चुकी आहे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल? तुम्ही पण नक्की सांगा.